सलग तिसऱ्या दिवशी एसआयटी टीम अशोक खरातच्या कार्यालयावर पोहोचली। एसआयटी सह फॉरेन्सिक टीमही खरातच्या कार्यालयात पोहोचली। पुन्हा खरातच्या कार्यालयाची तपासणी होते। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, वारंवार खरातच्या या कार्यालयाची तपासणी होते, आजही एसआयटी कडून चौकशीला सुरुवात करण्यात आली। प्रणिता, या संपूर्ण प्रकरणाची जी व्याप्ती आहे ती दिवसेंदिवस वाढत असताना आपल्याला बघायला मिळतोय। अशोक खरातवरती आतापर्यंत 10 गुन्हे दाखल झालेले आहेत। काल रात्री उशिरा आणखी 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे या गुन्ह्यांची संख्या आता 10 वर आलेली आहे। आणि जे काही घटना घडलेल्या आहेत ते सगळ्या घटना नाशिकच्या कॅरडा कॉर्नर भागात असलेल्या त्याचं ओकस प्रॉपर्टी खरं तर हे कार्यालय आहे। आणि खरं तर याच कार्यालयामध्ये महिलांवरती अत्याचार या अशोक खरातने केलेले आहेत अशा पद्धतीचं आतापर्यंत माहिती तपासात समोर आलेली आहे। त्यामुळे मागच्या 3 दिवसांपासून एसआयटी टीम कडून या कार्यालयात जाऊन तपासणी केली जात आहे। काही महत्त्वाचे डॉक्युमेंट सुद्धा एसआयटी टीमच्या हाती लागलेला आहे अशा पद्धतीची माहिती आहे। आणि त्याच पद्धतीनं फॉरेन्सिक टीम सुद्धा या कार्यालयामध्ये जाऊन अगदी बारकाईने हे तपास करताना आपल्याला बघायला मिळतंय। कारण जे उद्या अशोक खरातची पीसी ही संपणार आहे, त्याला आणखीन एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे। आणि त्याआधी आता या संपूर्ण प्रकरणाचा जे एकूणच तपास आहे त्या सगळ्या तपासाला वेग आल्याचं बघायला मिळतं। अगदी किरण, अशोक खरातचे काही इंटरनॅशनल व्यवहार होते, आंतरराष्ट्रीय व्यवहार होते, त्या संदर्भातली ही माहिती समोर आली। त्याच दृष्टीने या कार्यालयात तपास काही केला जातोय का? त्याही संदर्भात खरं तर तपास केला जात आहे अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। कारण हा जो अशोक खरात आहे हा जो हवाला रॅकेट चालवायचा अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। गेल्या 8-10 दिवसांपासून अशोक खरातची जे एसआयटी कडनं तपास केला जातोय आणि त्याच या संपूर्ण तपासामध्ये अशोक खरात हा जो हवाला रॅकेट चालवायचा आणि काही पैसे त्यांनी या रॅकेटच्या माध्यमातून बाहेरच्या देशांमध्ये पाठवलेला आहे अशाही पद्धतीचं माहिती मिळत आहे। आणि काही राजकीय नेते असतील किंवा प्रशासकीय अधिकारी, एकूणच आजी माजी अधिकारी असेही लोक त्याच्यासोबत जे इन्व्हॉल्ड आहेत अशाही पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात अधिकचा तपास जो आहे तो करण्यात येत आहे। आणि त्याही संदर्भात एसआयटी असेल किंवा फॉरेन्सिक टीम असेल हे अशोक खरातच्या कार्यालयामध्ये जाऊन गेल्या 3 दिवसापासून तिथे तपासणी करतायत, काही डॉक्युमेंट्स मिळत आहेत का त्या संदर्भात चौकशी करतायत। त्यामुळे एकूणच या सगळ्या तपासामध्ये आतापर्यंत अनेक धक्कादायक हे खुलासे हे आतापर्यंत झालेलं आहे। अजून या अशोक खरातने अजून काय काय केलेलं आहे त्या संदर्भात अधिक माहिती त्या सगळ्या तपासानंतर समोर येईल। अगदी किरण, ज्या प्रकारे एसआयटी कडून पोलिसांकडून या कार्यालयाला लक्ष केलं जातंय त्या अर्थी या कार्यालयामधून काही महत्त्वाचे पुरावे हे आतापर्यंत एसआयटीला मिळालेले आहेत का किंवा मिळू शकतात का, तसा काही अंदाज? प्रणिता, म्हणजे विशेष म्हणजे जे महिलांवरती अत्याचार झालेले आहेत आतापर्यंत 8 महिलांनी या अशोक खरातवरती गुन्हे दाखल केलेले आहेत, त्या महिलांवरती अत्याचार या अशोक खरातने याच कार्यालयामध्ये केलेला आहे अशा पद्धतीचं प्राथमिक माहिती तपासामध्ये समोर आलेली आहे। त्यामुळे या फिर्यादींना जीवन असेल किंवा तिथे ज्या पद्धतीने हे सगळे घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्या घटनेचा अत्यंत सखोल अशा पद्धतीने तपास जो आहे तो या संपूर्ण टीम कडनं केला जातोय। आणि म्हणून सलग तिसऱ्या दिवशी ही टीम आणि फॉरेन्सिक टीम दोघंही या कार्यालयामध्ये जाऊन हे तपासणी करताना आपल्याला बघायला मिळेल। अगदी किरण, अशोक खरातवर फसवणुकी संदर्भातीलही 2 गुन्हे आता दाखल आहे, त्या संदर्भातली ही काही कागदपत्रांची चौकशी एसआयटी कडून सुरू झालेली आहे का? किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणखी अपडेट त्यांच्याकडून घेत राहणार आहोत। मात्र सध्या पुन्हा खरातच्या कार्यालयाची तपासणी ही केली जाते। सलग तिसऱ्या दिवशी एसआयटी टीम अशोक खरातच्या कार्यालयावर पोहोचलेली आहे।